जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील युवा शेतकरी अजय पाटील यांनी आपल्या शेतात एक अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवलाय। आमची ही 5 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही सिमोन सीड्स गुजरात या कंपनीचं बाहुबली या वाणाचं बियाण्याची लागवड 5 सप्टेंबर रोजी केली होती। या युवा शेतकऱ्यानं सप्टेंबर महिन्यात कलिंगडाची लागवड केली आहे। आता ते कलिंगड काढणीला आलंय। ऑफ सीझन मध्ये कलिंगडाची लागवड करून मेहनत घेऊन तज्ञ शेतकऱ्यांचा सल्ला घेऊन आज कलिंगडाची क्वालिटी आणि भाव चांगला मिळालाय। कलिंगड पिकामध्ये आमचे मार्गदर्शक श्री ॲग्रो एजन्सीचे संचालक आदरणीय श्री डॉक्टर रवींद्रजी निकम काकासाहेब यांनी मला कलिंगड शेतीमध्ये प्रोत्साहित केलं। त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मी केळी कांदा शेती करत असताना ह्या कलिंगड शेतीमध्ये मला एक दिशा त्यांनी दाखवली। साधारणतः कलिंगडाची लागवड शेतकरी जानेवारी फेब्रुवारी मध्ये करतात आणि एप्रिल मे मध्ये कलिंगड काढणीला येतात। फक्त उन्हाळ्यातच कलिंगडाचं उत्पादन घेऊ शकतो अशी एक धारणा आपली झालेली आहे। मात्र या युवा शेतकऱ्यानं ऑफ सीझन मध्ये पीक घेण्यासाठी कसं नियोजन केलं, त्यांना किती उत्पादनाची अपेक्षा आहे, आतापर्यंत किती खर्च आला, याबद्दल सविस्तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊयात। नमस्कार शेतकरी बंधूंनो, मी अजय पाटील, राहणार रुखनखेडा, तालुका चोपडा, जिल्हा जळगाव। मी सर्व शेतकरी बंधूंना सांगू इच्छितो की आमची ही 5 सप्टेंबर 2023 रोजी आम्ही सिमोन सीड्स गुजरात या कंपनीचं बाहुबली या वाणाचं बियाण्याची लागवड 5 सप्टेंबर रोजी केली होती। 5 फुटावर आमचे हे बेड घेतले गेले होते। त्याच्यावर 5x6 झिगझॅग पद्धतीने मल्चिंग पेपर टाकून आमची ही लागवड केलेली आहे दादा। तर याला किती खर्च आला होता आतापर्यंत? पूर्ण लागवडीपासून तर आतापर्यंत किती खर्च आला याला? हो फवारणी वगैरे जे असेल ते? हो तर आम्ही गेल्या हा माझा 7वा प्लॉट आहे हा टरबूजचा। आमचा हा खर्च हा ठरलेला असतो, त्यानुसार आमचा हा खर्च माझा एक 16 पाकिटची आम्ही बियाण्याची लागवड केली 3 एकर क्षेत्रामध्ये। त्यानुसार आजच्या तारखेला हा खर्च माझा गेला आहे 1,30,000 ते 1,35,000 रुपयापर्यंत हा माझा खर्च गेलेला आहे। आणि आता त्याला काय भाव मिळाला आहे? मला सांगायला आनंद होतोय की मी गेल्या 7 प्लॉट बाहुबलीचेच घेतलेले आहेत वेगवेगळ्या हंगामामध्ये, मार्च, एप्रिल, मे मध्ये, जानेवारी, फेब्रुवारी मध्ये। परंतु गेल्या 6 प्लॉटचा अनुभव पाहून मी ह्या पावसाळी हंगामात बिगर हंगामी सीजनमध्ये मी ह्या वाणाची लागवड केली आणि मला सांगायला आनंद होतोय की माझा हा माल 14 रुपये 21 पैशांनी आमचे सन्मित्र आबाभाऊ राजपूत नागलवाडीचे यांनी हा माल खरेदी केलेला आहे। तुम्ही पाहू शकता आज ह्या मालाची लोडिंग चालू आहे आमच्या शेतामध्ये। तर किती उत्पन्न येण्याचे आपल्याला अपेक्षा आहे अंदाजे? हो तर आम्ही सीजनमध्ये नेहमीप्रमाणे मी एकरी साधारणतः 22 टन 24 टन 25 टन पर्यंत ए ग्रेडचा माल जो आम्ही म्हणतो, 1 नंबरचा माल म्हणतो आम्ही, तो आम्ही काढलेला आहे। आणि या पावसाळी हंगामात प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्हाला आशा आहे की आम्ही म्हणजे जो सीजनमध्ये आम्ही जो आतापर्यंत 20-22 टनाचा माल काढलेला आहे, तर आम्हाला या ऑड सीजनमध्ये सुद्धा आम्हाला अशी अपेक्षा आहे की मी साधारणतः 18 ते 20 टनापर्यंत एकरी माझा हा ॲव्हरेज जाऊ शकतो अशी मला अपेक्षा आहे। म्हणजे जे आता जे शेतकरी आहे, आपण जे टरबूज आपण फक्त उन्हाळ्यात लागवड करतो, हो अशी आपली एक धारणा आहे। हे हिवाळ्यामध्ये कोणी लागवड म्हणजे निघेला या हिशोबाने लागवड करत नाही। हो परंतु त्याचं ऑफ सीजन मध्येही चांगलं उत्पन्न निघू शकतं। हो शेतकऱ्यांनी ऑफ सीजन मध्ये तज्ञांचे मार्गदर्शन जर घेतलं तर आपल्याला उत्पन्न चांगल्या प्रकारे मिळू शकतं। हो नक्कीच दादा। तर मला आमचे शेतकरी बंधूंना सांगावं असं वाटतं की माझा केळी पिकामध्ये आमचे कलिंगड पिकामध्ये आमचे मार्गदर्शक
श्री ॲग्रो एजन्सीचे संचालक आदरणीय श्री डॉक्टर रवींद्रजी निकम काकासाहेब यांनी मला कलिंगड शेतीमध्ये प्रोत्साहित केलं. त्यांनी वेळोवेळी मला मार्गदर्शन केलं आणि त्यानंतर मी केळी कांदा शेती करत असताना ह्या कलिंगड शेतीमध्ये मला एक दिशा त्यांनी दाखवली आणि ते काम करत असताना 6 प्लॉट मी जो कलिंगड पिकाचा तुम्ही जसं म्हणताय त्यानुसार कलिंगड पिकाचा जो मुख्य हंगाम असतो जानेवारी फेब्रुवारी मध्ये आणि मार्च एप्रिलमध्ये त्याची काढणीला सुरुवात होते. तर मी त्या 6 प्लॉटचा एक अनुभव घेऊन आणि आमचे डॉक्टर साहेबांच्या मार्गदर्शनाने आम्ही ह्या वर्षी असं ठरवलं की मला सप्टेंबर पावसाळी हंगामामध्ये मला एक ती संधी घ्यायची आणि ते एक आम्ही संधी शोधली की आपलं जे आपली एक आर्थिक बाजू भक्कम व्हायला पाहिजे आणि आम्हाला जो मागचा अनुभव होता की कलिंगड पिकाने आम्हाला नेहमी पैसाच दिलेला आहे, उत्पन्न चांगलं दिलेलं आहे ह्या व्हरायटीने, बाहुबली व्हरायटीने. तर आम्ही नियोजन केलं की पावसाळी हंगामात करू आणि आज तुम्ही एक साक्षात्कार आहेत सर्वजण की आज आपल्या शेतामध्ये एक अप्रतिमरित्या अपेक्षेपेक्षा प्रतिकूल हवामानामध्ये प्रतिकूल परिस्थितीमध्ये वर मात करून मला सांगताना आनंदही होतोय की मला 14 रुपये 21 रुपये किलोचा भाव पण भेटला आणि सुंदर अशी क्वालिटी मिळालेली आपल्या या बाहुबली सिमोन्स कंपनीच्या व्हरायटीने. तर मला सांगावंसं वाटतं शेतकरी बंधूंना की आपणही ऑड सीजन बिगर हंगामी सीजनमध्ये छोटे क्षेत्रावर का शेना 1.5 एकर 2 एकर क्षेत्रावर एक संधी घ्यायला काही हरकत नाही. शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी डॉक्टर रवींद्र वामन निकम, आदर्श शेतकरी आणि श्री ॲग्रो एजन्सीचे संचालक. आज अजय पाटील हे माझ्या सानिध्यात आल्यानंतर त्यांना मी कलिंगड लागवडीविषयी थोडी माहिती दिली आणि ते उत्सुकतेने तयार झाले. 4 वर्षापासून कलिंगड करत असताना त्यांनी आंतरपीक केळीमध्ये कलिंगडचं भरघोस उत्पादन घेतलं. त्याचबरोबर ते 4 वर्षापासून बाहुबली व्हरायटी लावत आहेत आणि शेती करत असताना आज प्रेरणा देणं हे आमचं काम आहे. तरुण मित्रमंडळी आज शेतीपासून लांब जाते. आज शेती पाणी असून भौगोलिक परिस्थिती चांगली असून आज नोकरीच्या मागे न धावता तरुणांसाठी अजय एक मॉडेल ठरेल असं एक उत्कृष्ट शेतकरी आहेत आणि तरुणांनी जर आपला वेळ योग्य ठिकाणी घालवला, शेतीमध्ये त्यांनी आपलं डिवोशन दिलं तर मला वाटतं नक्कीच ते एक चांगलं पगारदार होऊ शकतील. त्यांना नोकरी शोधण्याची गरज नाही आणि आज तंत्रज्ञान बदललं. पूर्वी एकेकाळी फक्त काही समाज नदीमध्ये कलिंगड लावायचा, पण मित्रांनो आपण बघू शकतो आता काळ्या शेतीमध्ये सुद्धा कलिंगड चांगल्या पद्धतीने कुठल्याही सीझनला घेता येतं. याचं एकमेव महत्त्वाचा मुद्दा म्हणजे तंत्रज्ञान. शेतीला तंत्रज्ञानाची जोड मिळाली तर आपण नक्की प्रगती करू शकतो हे मी नक्की सांगू इच्छितो. आज आपण ह्या कलिंगडच्या प्लॉटवर हा खरीप हंगामामध्ये सप्टेंबरला लागवड केलेला प्लॉट एवढ्या विपरीत वातावरणामध्ये सक्सेस का झाला तर हा त्रिवेणी संगमी म्हणतो. शेतकऱ्याची मेहनत आणि त्याला जे सल्लागार मिळाले श्री ॲग्रो एजन्सी आणि शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी जसं सिमोन्सचं बाहुबली वाहन हातात पडलं तिघही आणि व्यापाऱ्यालाही आज हा माल जो आहे तो लांब ट्रान्सपोर्टिंगसाठी याला किपिंग क्वालिटी चांगली असल्यामुळे आणि आज नवीन फर्टिगेशन तंत्रज्ञान असेल, मल्चिंग असेल, ठिबक असेल आणि ड्रीप इरिगेशनमधून विद्राव्य खतं देणे त्यामुळे मालाची क्वालिटी आज मित्रांनो फक्त उत्पादन वाढवणे गरजेचं नाही तर निर्यातक्षम माल क्वांटिटी आणि क्वालिटी माल जर आपण उत्पादित केला तर मला वाटतं नक्कीच आपल्याला माल हा रुबाबात किंवा आपल्याला सांगेल त्या पैशाने विकला जाईल एवढं मी शेतकरी बंधूंना सांगतो. आणि शेती करत असताना आपण नवीन प्रयोग केल्याशिवाय आपली प्रगती होऊ शकत नाही हे अजय पाटीलच्या माध्यमातून आपल्याला बघायला मिळालं. धन्यवाद.